माझ्या कवठेमंकाळ तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, कामगारांनो, सभासदांनो आणि सर्व नागरिकांनो, एक काळ असा होता की आपला कवठेमंकाळ तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता। सर्वत्र पडीक आणि ओसाड जमीन दिसत होती। पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा लोकांना वणवण करावी लागत होती। रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या। शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण झालं होतं। अशा परिस्थितीत आपल्या तालुक्यातील दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी आणि सर्वसामान्य जनतेनं एकत्र येऊन महांकाली साखर कारखान्याची स्थापना केली। हा कारखाना उभारणं एवढं सोपं नव्हतं। सुरुवातीच्या काळात आपल्या तालुक्यात पुरेसा ऊसही उपलब्ध नव्हता। तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यापासून बीड जिल्ह्यापर्यंत दूरदूरच्या भागातून ऊस आणून हा कारखाना चालवण्यात आला। महांकाली साखर कारखाना सुरू झाल्यानंतर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली। शेतकऱ्यांच्या ऊसाला बाजारपेठ मिळाली। कामगारांना रोजगार मिळाला। व्यापारी, वाहतूकदार, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले। एकेकाळी 8 कोटी रुपयांच्या नफ्यात असणारा हा कारखाना आज जवळपास 200 कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे। ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नाही आहे। चुकीचे व्यवस्थापन, नियोजनाचा अभाव, आर्थिक गैरव्यवहार आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे कारखाना अक्षरशः बंद पडला। आज आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन होत आहे। मात्र आपल्या शेतकऱ्यांना तो ऊस शेजारच्या कारखान्यामध्ये पाठवावा लागतो। दूरच्या कारखान्यांना ऊस पाठवल्यामुळं प्रत्येक एकरामागे 10 ते 15 हजार रुपयांचा अतिरिक्त वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या बिलातून वजा केला जातो। महांकाली कारखाना सुरू असता तर हा आर्थिक फटका आपल्या शेतकऱ्यांना बसलाच नसता। दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांमध्ये कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न झाले नाहीत। उलट कारखान्याची जमीन, कार्यालये आणि इतर मालमत्ता विकण्याचे प्रयत्न झाले। जुनेवाडील येथील जमीन विकण्याचा प्रयत्न झाला। कारखान्याशी संबंधित विविध मालमत्ता विकण्याचे प्रयत्न झाले। एवढंच नव्हे तर कारखान्याचे प्रमुख कार्यालय आणि उर्वरित जमिनीही विकण्याचा प्रयत्न करण्यात आला। कारखाना हा कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही। हा कारखाना हजारो शेतकरी, सभासद, कामगार आणि तालुक्यातील जनतेच्या त्यागातून उभा राहिलेला आहे। म्हणूनच कारखान्याची मालमत्ता वाचवण्यासाठी, कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महांकाली सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीमध्ये विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, सभासद आणि कारखान्याविषयी आस्था असणारी मंडळी एकत्रित आली आहे। हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा नाही। हा लढा आपल्या तालुक्याच्या भवितव्याचा आहे। हा लढा आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे। हा लढा कामगारांच्या रोजगाराचा आहे आणि हा लढा आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे। आपल्याला पुन्हा एकदा महांकाली साखर कारखान्याची धुराडी पेटवायची आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळवून द्यायचा आहे। कामगाराच्या हाताला रोजगार द्यायचा आहे। तालुक्यातील व्यापार आणि अर्थव्यवस्था पुन्हा उभी करायची आहे। महांकाली कारखाना हा केवळ साखर तयार करणारा उद्योग नाही, तर तो आपल्या तालुक्याची अस्मिता आहे। तो आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक आहे। तो आपल्या कामगारांच्या घामातून उभा राहिलेला आहे। आज आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे। आपल्याला महांकाली कारखाना वाचवायचा आहे। आपल्याला महांकाली साखर कारखाना पुन्हा सुरू करायचा आहे। आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना, कामगारांना आणि सभासदांना न्याय मिळवून द्यायचा आहे। चला, आपण सर्वजण एकत्रित येऊया, महांकाली साखर कारखाना वाचवूया, कवठेमंकाळ तालुक्याचं वैभव पुन्हा उभा करूया। महांकाली साखर कारखाना वाचला तरच शेतकरी वाचेल। महांकाली कारखाना सुरू झाला तरच तालुका पुन्हा समृद्ध होईल।